रायगडानंतर चैत्यभूमीवर पुन्हा भाषणावरून महायुती सरकारमध्ये विसंवाद। भाषणाच्या कार्यक्रम पत्रिकेत शिंदे अजितदादांचं नाव असूनही भाषणाची संधी नाही। चैत्यभूमीच्या कार्यक्रमात भाषण कट झाल्यानं शिंदे नाराज, सूत्रांची माहिती। बाबासाहेबांच्या दर्शनापेक्षा दुसरं काही मोठं असू शकत नाही, शिंदेंची प्रतिक्रिया। मुंबईत मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई, महापालिकेने खासगी टँकर्स, विहिरी, बोरवेल ताब्यात घेतलं। पाणी टंचाईमुळे मुंबईत आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू। मला वाल्मी कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती, निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा मोठा दावा। 5 ते 50 कोटींची ऑफर असल्याची कासलेंची माहिती। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतीनंतर मातेचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप। बीड जिल्हा रुग्णालयातील घटना, रुग्णालय प्रशासनाकडून माध्यमांशी बोलण्यास नकार। महाविद्यालयातील सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय, नव्या शैक्षणिक वर्षापासून निर्णय कठोरपणे लागू होणार। पुण्यात हातात कोयता घेत तिघांकडून सोसायटीत दहशत माजवण्याचा प्रयत्न, सिद्रा सोसायटीतील घटना सीसीटीव्हीत कैद, रहिवाशांच्या तक्रारीनंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। एसटी बसच्या तिकिटावर साफसफाई करायचा भार लादण्याचा प्रस्तावाला औपचारिक मंजुरी मिळताच लाल परीचा प्रवास आणखी महागण्याची शक्यता। कोकणात उन्हाळी सुट्टीतील पर्यटन हंगामाला सुरुवात, सलग सुट्ट्यांमुळे कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले, हजारोंच्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल। कर्नाटकात ओबीसी आरक्षण 51% वाढण्याची तयारी, कर्नाटकच्या मंत्रिमंडळ बैठकीत जातीय जनगणना अहवाल सादर। ओबीसींसाठी आरक्षण 32% वरून 51% करण्याची शिफारस।